हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज, महाराष्ट्र सेट जो एक्झाम यावर्षी कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामिनेशनमधील पेपर फर्स्टसाठी एक सराव प्रश्नपत्रिका सिरीज, त्यालाच आपण म्हणतो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सिरीज आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये टोटल 15 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे विथ व्हिडिओ एक्सप्लेनेशन. फ्रेंड, ही सिरीज आहे, ही सिरीज आणि या सिरीजमधले सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला कशा पद्धतीने भेटतील, कुठल्या दिवशी भेटतील, त्याचं टाइम टेबल आज आपण समजून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी ही सिरीज जॉईन केलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांना शॉर्ट वेमध्ये इन्फॉर्मेशन सांगल. फ्रेंड, जी आपली सिरीज आहे या सिरीजमध्ये टोटल 15 क्वेश्चन पेपर आपण प्रोव्हाइड करणार आहोत. या क्वेश्चन पेपरची रचना ओरिजिनल पेपर सारखीच आपण ठेवलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीचा ओरिजिनल पेपर असतो त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर असलेले हे पेपर असतील. या सर्व क्वेश्चन पेपरचं रेकॉर्डेड व्हिडिओ मार्फत पूर्णपणे एक्सप्लेनेशन देखील प्रोव्हाइड केलं जाणार आहे. याच सिरीजमध्ये तुम्हाला 600+ MCQs कव्हर करून देण्यासाठी मॉक टेस्ट आणि क्विज देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे. याच सिरीजमध्ये MS-CET एक्झामचे अपडेटेड सिलेबसनुसार जे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते डिटेलमध्ये सॉल्व करून दिले जाणार आहेत फ्रीमध्ये. या सिरीजमध्ये डेमो पेपरचा जो कंटेंट आहे तो कंटेंट इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. म्हणजे जशा प्रकारे आपला ओरिजिनल पेपर असतो त्याच पद्धतीने इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही लँग्वेज आपण त्या ठिकाणी यूज केलेली आहे. या क्वेश्चन पेपरचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन देताना काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स देखील शेअर केल्या जाणार आहेत. या सिरीजची फी आफ्टर डिस्काउंट 650 आहे. म्हणजे डिस्काउंट देऊन 650 रुपये फी असेल, नॉट रिफंडेबल. ठीक आहे. आणि या सिरीजची व्हॅलिडिटी MS-CET एक्झाम 2026 पर्यंत असेल. फ्रेंड, या 15 पैकी तुम्हाला 6 डेमो पेपर डाउनलोडिंग करता येतील, प्रिंट करता येईल. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणून स्टडी करावं लागेल. ठीक आहे. आपला ॲप आहे, त्या ॲपमध्ये तुम्हाला पेमेंट केल्यानंतर ॲक्सेस दिला जातो. त्या ठिकाणी सर्व गोष्टी सिस्टमॅटिक वेने अपडेट केल्या जातात. फ्रेंड, तुम्हाला काही क्वेरी असेल, डाऊट असेल तर या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. व्हॉट्सअपवर तुम्हाला तुमच्या क्वेरीचं सोल्युशन दिलं जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर याच नंबरला तुम्ही गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून सिरीज जॉईन करू शकता. ठीक आहे. त्याआधी काही क्वेरी असेल तर या नंबरला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. ठीक आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी आपण इंडेक्स समजून घेणार आहोत. म्हणजे टोटल 15 पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. हे 15 पेपर कशा पद्धतीने प्रोव्हाइड केले जाणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. सांगितल्याप्रमाणे पेपर फर्स्ट जो आहे तो 3 जुलैला ॲड होईल ॲप्लिकेशनमध्ये संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. म्हणजे प्रत्येक पेपर आपण संध्याकाळीच ॲड करणार आहोत ॲप्लिकेशनमध्ये. सिंपल. पहिला क्वेश्चन पेपर 3 जुलैला ॲड होईल. तो पेपर ॲड झाल्यानंतर तुम्हाला एक कोरं पेज तुमच्याकडे घ्यायचं आहे. पॉईंट समजून घ्या. त्या कोऱ्या पेजमध्ये 1 ते 50 असे आकडे लिहायचे, फक्त फिगर लिहायचे आहेत. ठीक आहे. 1 ते 50. आता पहिला प्रश्न आहे, त्याचं ऑप्शन कुठलं तुम्हाला करेक्ट वाटतंय ते समोर लिहायचं, फक्त A. दुसरा प्रश्न आहे, समज त्या दुसऱ्या प्रश्नाचं कुठलं ऑप्शन करेक्ट वाटत आहे ते त्यासमोर लिहायचं D. ठीक आहे ना. म्हणजे 1 ते 50 आकडे लिहायचे, त्यासमोर कुठला ऑप्शन करेक्ट वाटतोय तो ऑप्शन फक्त लिहायचा आहे. तुमची आन्सर की अशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करायचे किंवा इंटरनेटवरून तुम्ही कुठली OMR शीट डाउनलोडिंग करून त्यावरही प्रॅक्टिस करू शकता. सिंपल. पण तेही करण्याची गरज नाही. एका कोऱ्या पेजवर अशा पद्धतीने जरी केलं तरी पण सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग आता 24 तासामध्ये तुम्ही पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर सोडवायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन देणारा व्हिडिओ आम्ही ॲड करू. त्याचसोबत आन्सर की देखील ॲड करू. सिंपल. म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये आपले सेक्शन आहेत पहा. त्या ठिकाणी कंटेंटमध्ये एक सेक्शन आपण क्रिएट करणार डेमो पेपर म्हणून. त्यामध्ये हा सर्व जो पार्ट आहे तो ॲड होणार आहे. सिंपल. तर रिपीट करल, समजून घ्या प्रॉपरली. 3 जुलैला पहिला क्वेश्चन पेपर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ॲड होईल. दिवसभर मेसेज करू नका, डायरेक्टली 8 वाजता ॲप्लिकेशनमध्ये क्वेश्चन पेपर ॲड झालेला असेल. सिंपल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन आणि आन्सर की ॲड झालेलं असेल. मग त्या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय करायचं की आपण जी आन्सर की काढलेली आहे आणि आम्ही जी आन्सर की प्रोव्हाइड केली यामध्ये तफावत काय. एक्सप्लेनेशन देणारे व्हिडिओ पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कळेल की आपलं कुठं चुकतंय, आपला ॲप्रोच कुठं चुकतंय. सिंपल. अशा पद्धतीने पहिला पेपर आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पेपर आपण 5 तारखेला ॲड करणार. त्यानंतर 8 वाजेपर्यंत तो ॲड झालेला असेल.
6 तारखेला त्याचं एक्सप्लेनेशन आणि आन्सर की आपण ॲप्लिकेशनमध्ये ॲड करणार त्या क्वेश्चन पेपर खालीच. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन पेपर 7 तारखेला ॲड होईल. त्यानंतर 8 तारखेला त्याचं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड होईल. चौथा क्वेश्चन पेपर 9 तारखेला ॲड होईल. त्याचं एक्सप्लेनेशन 10 तारखेला ॲड होईल. पाचवा पेपर 11 तारखेला ॲड होईल. त्याचं एक्सप्लेनेशन 12 तारखेला ॲड होईल. आता यापुढं थोडंसं समजून घ्या. 12 तारखेपर्यंत सुरळीत सर्व टाइम टेबल आहे. त्यानंतर थोडंसं आपण चेंज केलेलं आहे. आता हे घ्या, 12 तारखेला एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपण 7 वाजता ॲड करणार. 12 तारखेला 6वा नंबरचा क्वेश्चन पेपर 10 वाजेपर्यंत ॲड होईल ॲप्लिकेशनमध्ये. समजून घ्या प्रॉपर वेने. रिपीट करतो, 11 तारखेला 5 नंबरचा क्वेश्चन पेपर आपण ॲप्लिकेशनमध्ये ॲड करणार 8 वाजेपर्यंत. दुसऱ्या दिवशी 12 तारखेला 7 वाजेपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणार. 7 वाजता एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 12 तारखेला पुढचा क्वेश्चन पेपर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ॲप्लिकेशनमध्ये ॲड झालेला असेल. तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर सोडवू शकता. म्हणजे जवळपास 17-18 तास तुमच्याकडे आहेत. त्या 17-18 तासांमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर 13 तारखेला पुढचा क्वेश्चन पेपर म्हणजे 7 नंबरचा क्वेश्चन पेपर आपण ॲड करणार संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. 14 तारखेला त्या पर्टिक्युलर क्वेश्चन पेपरचं 7 वाजेपर्यंत आपण एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करणार. पुन्हा 14 तारखेला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 8 नंबरचा क्वेश्चन पेपर पण ॲड करणार. त्यानंतर 15 तारखेला 7 वाजेपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन आपण प्रोव्हाइड करणार. त्यानंतर 15 तारखेला 9 नंबरचा क्वेश्चन पेपर 10 वाजेपर्यंत ॲड करणार. 16 तारखेला 7 वाजेपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन आपण प्रोव्हाइड करणार विथ आन्सर की. त्यानंतर 16 तारखेला 10 वाजता 10 नंबरचा क्वेश्चन पेपर ॲड झालेला असेल. 17 तारखेला 7 वाजेपर्यंत त्याचं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं जाईल. त्यानंतर 17 तारखेला 11 नंबरचा क्वेश्चन पेपर आपण ॲड करणार 10 वाजेपर्यंत. त्यानंतर 18 तारखेला त्याचं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करणार 7 वाजेपर्यंत. 18 तारखेला 10 वाजता संध्याकाळी तो आपण पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर ॲड करणार 12 नंबरचा. त्याचं एक्सप्लेनेशन 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण प्रोव्हाइड करणार. 19 तारखेला 13 नंबरचा क्वेश्चन पेपर आपण ॲड करणार. त्याचं एक्सप्लेनेशन 20 तारखेला आपण प्रोव्हाइड करणार. सिमिलरली 14 आणि 15 नंबरचा क्वेश्चन पेपर. सिंपल. म्हणजे या ठिकाणी एकदा पेपर ॲड केल्यानंतर तो ॲप्लिकेशनमध्येच असेल MSCET एक्झाम होईपर्यंत. सिंपल. सो निश्चिंत राहा. हे टाइम टेबल फक्त एक तुम्हाला सुरळीत गोष्टी भेटाव्यात म्हणून आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्हाला वेळ भेटला नाही, समज आता 10 वाजता मी क्वेश्चन पेपर ॲड केला 8 नंबरचा, तुम्हाला वेळ भेटला नाही, 24 तासामध्ये वेळच भेटला नाही, तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण तो क्वेश्चन पेपर ॲप्लिकेशनमधून सोडवू शकता. त्याचं एक्सप्लेनेशन पाहू शकता. असं काही नाही आहे, रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही याच वेळेमध्ये पाहिलं पाहिजे. फक्त तुम्हाला क्वेश्चन पेपर कुठल्या डेटला ॲड होतील ते आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे. एकदा क्वेश्चन पेपर ॲड झाल्यानंतर तो त्या ठिकाणावरून रिमूव्ह होणार नाही. एक्झाम होईपर्यंत त्या ठिकाणी असेल. सिंपल. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 तारखेला आम्ही क्वेश्चन पेपर ॲड केला तर तो 21 तारखेला पण त्याच ठिकाणी असणार आहे. तुम्ही 3 तारखेचा क्वेश्चन पेपर पण 21 तारखेला सोडू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जोपर्यंत MSCET एक्झाम 2026 होत नाही तोपर्यंत ते क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी असतील. डोंट वरी. सिंपल. तुम्हाला टाइम भेटेल तसं तुम्ही सोडू शकता. आता 1-2 पॉईंट आहे ते पण समजून घ्या. तर हे पहा, आपण या ठिकाणी जे क्वेश्चन पेपर ॲड करणार आहोत ते ॲप्लिकेशनमध्ये ॲड करणार आहोत. ठीक आहे. सर्वात आता ज्या विद्यार्थ्यांना आपला डिटेल कोर्स लावलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशनमध्ये त्यांच्या कोर्समध्ये सर्वात लास्ट सेक्शनला हे क्वेश्चन पेपर ॲड झालेले दिसतील टाइम टेबलनुसार. ठीक आहे. रिपीट करतोय. ज्या विद्यार्थ्यांनी 2500 भरून आपला पेपर फर्स्टचा डिटेल कोर्स जॉईन केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना त्याच कोर्समध्ये सर्वात लास्ट सेक्शनमध्ये हे क्वेश्चन पेपर ॲड झालेले पाहायला भेटतील त्या पर्टिक्युलर टाइम टेबलनुसार. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फक्त प्रॅक्टिस सेशन लावलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना कंटेंटमध्ये जे सेक्शन आहेत पहा, वेगवेगळे सेक्शन आहेत, त्या सेक्शनमध्ये डेमो पेपर सिरीज म्हणून सेक्शन आपण ॲड करणार. त्यामध्ये हे क्वेश्चन पेपर पाहायला भेटतील. पर्टिक्युलर PDFवर क्लिक केल्यानंतर वरती ओपन असा ऑप्शन येतो, त्या ओपनवर क्लिक करा. पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर ओपन होऊन जातो, तुम्ही सोडू शकता. सिंपल. तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. सिंपल वेनी सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही क्वेरी असेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. कृपया व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. ठीक आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.